नमस्कार, मी रुपाली. रुपम रेसिपीमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत करते. आज आपण 1 किलोची मटण बिर्याणी बनवणार आहोत. मी जी बिर्याणी बनवते त्यापेक्षा थोडीशी वेगळी आहे, पण खाण्यासाठी पण तेवढीच टेस्टी आहे. अगदी सोपी पद्धत आहे. चला मग आजच्या बिर्याणीला सुरुवात करूया. मटण बिर्याणी बनवण्यासाठी आपण इथे 1 किलो मटण घेतलेलं आहे. मटण आहे ते स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. 1.5 चमचा बेडगी मिरची पावडर, 1.5 चमचा लवंगी मिरची पावडर, 2 चमचे बिर्याणी मसाला, 2 चमचे जिरे पावडर, 2 चमचे धने पावडर. इथे आपण 60 ग्रॅम लसूण आणि 40 ग्रॅम आलं याची पेस्ट बनवून घेतलेली आहे. 2 चमचे मीठ आणि 1 चमचा हळद असं सर्व प्रमाण मी घेतलेलं आहे. 1 किलो मटण बिर्याणीसाठी हे सर्व प्रमाण अगदी योग्य आहे. आता हे सर्व साहित्य आपण मटणमध्ये टाकून घेऊयात. अगदी सोपी पद्धत मी दाखवते, अगदी तुम्ही सहज करू शकेल. प्रमाण सगळं योग्य दाखवलेलं आहे. आता हे सर्व साहित्य आपण मटणमध्ये टाकल्यानंतर त्याच्यामध्ये 1 वाटी दही टाकायचं आहे. दही आहे ते घट्टसर घ्यायचं आहे, फ्रेश घ्यायचं आहे. आता काही खडे मसाले घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये 1 तुकडा दालचिनीचा, 4-5 हिरव्या वेलची, 4-5 आपण घेतलेले आहेत लवंगा, 4-5 मिरी, 1 आपण मसाला वेलची घेतलेली आहे. थोडंसं जायपत्री आणि वायपत्रीचा तुकडा घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने थोडंसं जाडसर आपण हे कलगत्त्यामध्ये कुटून घेतलेलं आहे. हे गरम मसाले पण आपण मटणमध्ये टाकायचे आहेत. थोडंसं तमालपत्र टाकायचं आहे आणि अगदी थोडंसं जायफळ टाकायचं आहे बारीक कुटून. पावगड्डी पुदिना घातलेला आहे बारीक करून. अर्ध फुलपात्र किंवा अर्धी वाटी आपण याच्यामध्ये तूप टाकलेलं आहे, साजूक तूप. हे सर्व साहित्य छान आपण मटणला तळून घ्यायचं आहे. हे सर्व साहित्य जे दाखवलेलं आहे अगदी योग्य आहे. आता हा अर्धा किलो कांदा मी अशा पद्धतीने तळून घेतलेला आहे. अगदी कुरकुरीत तळून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने मिक्सरमधून थोडासा बारीक करून घ्यायचा आहे आणि तो पण कांदा मटणमध्ये आपल्याला टाकायचा आहे. आता आपल्याला याच्यामध्ये पाव किलो अगदी गरम केलेलं तेल टाकायचं आहे. तेल टाकून परत व्यवस्थित आपण हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. थोडासा स्मोक द्यायचा आहे, तुम्हाला आवडत असेल तर ऑप्शनल आहे. थोडासा कांदा आपण तळलेला ठेवलेला आहे. आता इथे 1 किलो आपण बासमती तांदूळ घेतलेला आहे. तांदूळ आहे ते आपण 1 तास भिजत ठेवलेलं होतं. आता एका पातेल्यामध्ये आपण 5 लिटर पाणी घेतलेलं आहे. त्या पाण्यामध्ये आपण थोडेसे खडे मसाले घालणार आहोत. त्याच्यामध्ये लवंग, मिरी, चक्री फूल, मसाला वेलची, हिरवी वेलची, तमालपत्र हे तुमच्या आवडीनुसार. याच्यामध्ये गरम मसाले टाकायचे आहेत. 1 चमचा शहाजिरे पण टाकायचा आहे. 5 चमचे मीठ घालायचं आहे. थोडासा पुदिना घालायचा आहे म्हणजे आपल्या राईसला छान फ्लेवर येईल पुदिन्याचा. झाकून ठेवायचं आहे. पाण्याला छान उकळी आणून द्यायची आहे. पाणी उकळल्यानंतर त्याच्यामध्ये 2 चमचे साजूक तूप टाकायचं आहे. तांदूळ आहे तो शिजवून घ्यायचा आहे. तुम्हाला जर खडे मसाले आवडत नसतील तर त्याच्यामध्ये थोडेसे खडे मसाले आपल्याला काढायचे आहेत. मटणला छान स्मोक बसलेला आहे. शक्यतो 2 तास आपण मटण छान मॅरिनेट करून घ्यायचं आहे. त्याच्यामध्येच आपण तांदूळ शिजलेलं थोडंसं पाणी घालायचं आहे. मटण आपलं छान शिजावं किंवा आपला मसाला ड्राय होऊ नये म्हणून त्याच्यामध्ये थोडंसं आपण गरम पाणी घातलेलं आहे. तांदूळ शिजलेलं आहे तेच पाणी टाकलेलं आहे. थोडा छान मसाला आपला तयार झालेला आहे. तांदूळ आपल्याला 80% शिजवून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने मटणवर छान लेअर घालायचा आहे. निम्मा आपला राईस टाकून झाला की त्याच्यावरती थोडासा तळलेला कांदा, थोडासा बिर्याणी मसाला, चिरलेला पुदिना, थोडंसं साजूक तूप अशा पद्धतीने टाकायचं आहे. बिर्याणीसाठी नेहमी जुना तांदूळ वापरायचा आहे. चांगल्या क्वालिटीचा वापरायचा आहे. तुम्ही कोहिनूर किंवा दावत आणि मी सांगते त्याप्रमाणे हॅलोचा ब्रँड वापरला तरी चालेल. अशा पद्धतीने दुसरा पण आपला तांदळाचा लेअर टाकून घ्यायचा आहे. वरून थोडासा परत एकदा आपला बिर्याणी मसाला, तळलेला कांदा, पुदिना अशा पद्धतीने टाकून घ्यायचा आहे. थोडंसं साजूक तूप टाकायचं आहे. एवढी बिर्याणी बनवण्यासाठी मला पाव किलो साजूक तूप आणि पाव किलो तेल लागलेलं आहे.
थोडासा फूड कलर वापरायचा आहे किंवा केशरही वापरू शकता तुम्ही, दोन्हीपैकी काही वापरू शकता. अशा पद्धतीने छान कणिक लावून घ्यायची आहे पातेल्याला. तुम्ही ओलं कापडही टाकू शकता. आपण मटण बिर्याणी बनवतो म्हणून कणिक लावली की वाफ बाहेर जात नाही, आतमध्येच राहते, त्याच्यामुळे आपली बिर्याणी लवकर शिजते. कणिक लावल्यानंतर अशा पद्धतीने झाकण ठेवायचं, अगदी पॅक करून ठेवायचं आहे. सुरुवातीला 5 मिनटं गॅसवर ठेवायचं आहे. 5 मिनटं झाल्यानंतर बिर्याणी खाली आपल्याला तवा ठेवायचा आहे, म्हणजे बिर्याणी आपली खाली करपणार नाही. अगदी मिडियम गॅस करायचा आहे आणि बिर्याणी आपल्याला छान अर्धा तास शिजवून घ्यायची आहे. मटण बिर्याणी शिजण्यासाठी आपल्याला अर्धा तास लागतो. फुल गॅस करायचा नाही आहे, मिडियम गॅस करूनच आपल्याला बिर्याणी छान शिजवून घ्यायची आहे. अर्धा तास झाल्यानंतर तुम्ही पाहू शकाल आपली बिर्याणी कशी मस्त शिजलेली आहे. बिर्याणी शिजलेली आहे ते ओळखण्यासाठी पण आपला जो तांदूळ आहे तो पूर्णपणे असा वर उभा राहतो, तुम्हाला दिसत असेल. अशा पद्धतीने आपली ही बिर्याणी शिजलेली आहे. मला अर्धा तास पूर्ण ही बिर्याणी शिजण्यासाठी लागलेला आहे, तुम्हाला जास्त वेळही लागू शकतो. परत एकदा मी थोडासा स्मोक दिलेला आहे, थोडासा कोळसा फुलून त्याच्यावर साजूक तूप टाकून स्मोक दिलेला आहे. तर आपली ही बिर्याणी तयार झालेली आहे. आणि बिर्याणी कधीही गरम गरम आपल्याला हलवायची नसते. जर बिर्याणी गरम गरम हलवली तर तांदळाचा तुकडा पडू शकतो. अशा पद्धतीने अगदी ओलसर बिर्याणी तुम्हाला दिसत असेल, किती छान असं कलर पण बिर्याणीला आलेला आहे. तांदूळ आहे तो अगदी सुकटा आणि लांबही तुम्हाला दिसत असेल. आणि प्रत्येक मटणाच्या पीसला छान असं कोटिंग पण झालेलं आहे. मसालेदार अशी बिर्याणी तुम्हाला दिसत असेल. मटण पण अगदी सॉफ्ट आपलं शिजलेलं आहे. तुम्हाला जर वाटत असेल की आपलं मटण शिजणार नाही तर मटणाला थोडंसं पपई किंवा अंजीर लावायचं आहे. ज्यावेळेस आपण मॅरिनेट करतो त्यावेळेस मग मटण आपलं लवकर शिजतं. तशा पद्धतीने आपली ही बिर्याणी अगदी तयार झालेली आहे. पाचवी बिर्याणी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करून ते तरी लाईक बघायला विसरू नका. चला मग अशा नवनवीन रेसिपी घेऊन भेटूया.